तर आमच्या वाड्यामध्ये ना कपिसाळा माकड. सर्वांना आश्रम या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर मस्त आता संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते आणि मस्त बनत आहे मी मेंदूवडे. पण थोडंच काय झालं, आमच्याकडे ना पिसळलेलं माकड आलेले आहे आणि चुलीवरती स्वयंपाक करायचं म्हणत एक भीतीतच झालेलं आहे. त्याच्यामुळे ना घरात नेले टिकली पडली माझी घामानं. ती टिकली लावून घेते आणि मी तर घाबरते माकडाला. पण दिदी हर्षून देत इतक्या घाबरतात ना. मी नाही घाबरत. ते ना असं पटपट लगेच सगळं साहित्य घरात नेऊन ठेवलेलं आहे. मी बिलकुल नाही घाबरत. गावाने टिकली लावून दिलेली आणि असं कुकू. तर बघा तुम्हाला मी दाखवते मेंदूवडे किती छान मस्त होत होते. पण तेवढ्यातच माकडांना जास्तच 3-4 दिवस झाले सारखं माकड संध्याकाळच्या वेळेस येते आणि ते परेशान करते. मागच लागतं डायरेक्ट माणसाच्या. सगळं पसारा घरात आणून ठेवलंय पूर्ण पटापट. तर तुम्हाला मेंदूवडा दाखवते कसं झालेले मेंदूवडे. एकदम भारी आणि एकदम मस्त क्रिस्पी झालेले. हे बघा मस्त तर खायला पण एवढे छान आहे ना. आणि हे कुरकुरीत पाहिजे का थांबेन. तर तिथे आता काहीतरी घेते वाजून दाखवण्यासाठी. म्हणजे झाले तसे ते एकदम मस्त असे क्रिस्पी. हे बघा आणि मुलांना मस्त छान अशा आवडीनं खाते. मस्त झाली. चला मी टेस्ट योगी माहिती. मी पप्पासाठी भेंडी मसाला बनवू का? मी पप्पासाठी भेंडी मसाला बनवू का? हा म्हणते पप्पासाठी भेंडी मसाला बनवू का? बने ना मग चपात्या बने. बरं मी चपात्या. ते बघा उद्या कसं झालं खाला नाही का बाप मम्मी कसं झालं पहिलं. प्रेमान खाऊ घातला. दादा बघाचा बसलेला आहे. मटकतं बाई मला इकडे पाहते तिकडे पाहते. मटकी लागली आय मटकेल. असं हर्ष पुढं माकड्या असे करून आता मी सगळे खाऊन घेतो. कारण बिना चटणीचे झाल्याचे मस्त आणि छान झालेलं आहे आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमधून एकदम असं मऊसूर. जे साला असते ना त्या डाळीचे 4 तास मी डाळ भिजत घातली. त्यानंतर आहे ना हातावर असे डाळ चोळून मस्त असे सालटे काढून टाकले आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि त्याच्यात 2-3 हिरवी मिरची 2-3 लसणाची पाकळी आणि थोडंसं आल्याचा तुकडा टाकून मस्त असं करून घेतलं पेस्ट. मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि नंतर मग करायला घेतलं. दादू सध्या मित्रामध्ये दमले खायला. आता मी आला की कशी एकदम चटणी कुठे चटणी केलीच नाही ना. माकड आलं गेल तिकडं ना झाल्या. तिकट राहून द्या आपण नाही झालं. आता तर नाही का काय म्हणते त्याला हॉटेलमध्ये पण चुलीच आहे. हॉटेलमध्ये पण चुलीवरच जेवण. लोक लय गॅस. मग मी वापस पहिल्यासारखा जमाना येतो काय 90 सारखा. जमाना पण यावा आणि स्वस्त पण. तर आमच्याकडे वापस माकडाला आम्ही बसलो तो करायला आणि दादू खबर घेऊन आला की माकडाले म्हणे आमच्या बाजूचे घराची तिकडे आहे. आता हे पप्पाचं पान हवामुळे हल्ला आणि वितकी बेले म्हणलं माकडच आहे. फायनली आम्ही ना घरातच चूल घेतलेली बाई इटाची आणि माकडाने एवढं धमाकड उठलेली आहे. एवढं भयान वातावरण झालं ना गरमचं. तरी पण आता करणंच पडून स्वयंपाक थोडाफार. मस्त असे वडे झालेले मेदू वडे. आपल्या बरोबर मेदू वड्याचे बिचाराचे हाल चालू आहे.
अशी चूल पेटलेली आहे आणि दुपान तर एवढं होणार आहे अर्ध्या पाऊण तासातच दुपानच झालं का अर्धच झाला दुपानच आता अंधक सुद्धा इडे येऊ लागले. मी बोर्ड झालं काय एक दोन वाल्यावरून फाटा घ्या जाईल माकडे आले गेले चार दिन पळून जाईल ते मला माकडच पाहत असायचे का तुला मोठेपणी काही करायचं नाही बरे दादू लहानपणी काही टाकता येत चालू काकला तसंच करतो पाहिलं ना माकड कोणतं कोणतं होतं आता मला माहिती आहे का कोणतं होतं पहिलं तर असं होतं का? बाई तू आजाने कोणतं होतं म्हणजे कळतं का? मी तुला सांगू का निळ्या कलरचं होतं निळ्या आणि लाल कलरचं होतं सुईमा मी तर एक लाईट लावला होता पण ते पण कट मला तो झाला जाऊन दिदी आता काही इलाज आहे का त्याला का स्वयंपाक जेवण करायचं नाही आपल्याला काही खाय प्यायला कर ना दीदी ना म्हणजे मला कधी पास्ता खाटलंय मॅगी खाटली काही खावाटलं पप्पा डबा बनवायचा तर लवकर करून द्यायचा मग गॅस रडती घासू लागली मी तर आजचे व्हिडिओ करेन ना गॅस सिलेंडरवर सगळ्यांना नातेवाईक हसते नाही म्हणशील बाबू पोरगी तर भयानच रुडरली इतकी घाबरून न जातील हसते ना तेवढ्यात आणि दुःख पण त्यांना वाटेल कारण की ना माझं रडणं व्याक करायची विषय नाही आपली मागे असले चांगला होता ग बाया मला पटापटा स्वयंपाक करून देत होता ग बाया किती रे मस्त छान मेदवडे झालेले आहे तर फायनली झाले मेदूवडे आणि चपात्याचे जे भुगे असते ना पोहे ते केले आणि ना रात्री लाईट पण गेली आणि तेवढ्यात ना माकडं पण एवढं परेशान केलेलं आहे आम्हाला आमच्या गावात आहे ना एक माकड पिसळ झालेलं आहे आणि त्यांच्यामुळं आमची सगळी दैन झालेली कारण की नी बाहेर आणि घरात म्हणजे घरात चूल मांडलेली होती आणि असे मस्त छान पोहे केलेले मस्त भुगीचे एवढे भारी लागत होते ना ते आणि त्यासोबत मस्त असा फोडणीचा भात होता थोडासा आणि त्यानंतर मेंदू वडे आणि शेंगदाण्याची चटणी इतकी छान लागत होते ना मस्त एकदम असे बाहेरून ना क्रिस्पी झाले होते आणि मधातून एकदम मऊसूत असे मस्त मेंदू वडे झालेले तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय